हाय हॅलो नमस्कार. आज आपण स्ट्रेट कट कसा करायचा घरच्या घरी सोप्या पद्धतीने ते बघूयात. तर इथं कुठलाही कट करताना प्रथम आपल्याला मधून भांग पाडून घ्यायचा आहे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. प्रथम केसातला सगळा गुंता आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि भरपूर पाणी मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले केस बाहेर राहणार नाहीत आणि एका जागी राहतील. तुम्ही पाहू शकता मी सगळा गुंता व्यवस्थित काढून घेते आहे. आणि स्ट्रेट कट करताना आपल्याला एकाच जागी उभारून करायचं आहे, अजिबात आपली जागा बदलायची नाही. आणि मधली एक बट घ्यायची आहे, दोन्ही हातात व्यवस्थित दाबून धरायची आहे आणि जेवढे आपल्याला केस पाहिजेत तेवढेच आपल्याला कट करायचे आहेत. खूप वर जायचं नाही. बोटाच्या खालून आपल्याला केस कट करायचे आहेत. हाताला न लागण्याची काळजी घ्यायची आहे. कात्री व्यवस्थित पकडायची आहे आणि मधल्या बटाचीच आपल्याला गाईडलाईन घ्यायची आहे. सुरुवातीला हा कट करताना आपल्याला एकदम थोडे किंचित केस घ्यायचे आहेत, खूप घ्यायचे नाहीत. आणि मधल्या गाईडलाईननीच आपल्याला उजव्या आणि डाव्या बाजूचे केस कट करायचे आहेत. इथं मी बसून करते आहे कारण माझी उंची कमी पडते आहे. तुम्ही कोणाचे नॉर्मली कट करत असाल तर उभा राहून केला तरी चालेल. खूप लांब केस असतील तर उभा राहून करा आणि छोटे असतील तर खुर्चीवर चेअरवर बसून केलात तरी चालेल. आता तुम्ही बघू शकता मी एकदम किंचित थोडे टोक आलेले केस कट करते आहे. सुरुवातीला आपल्याला जास्त रिस्कच घ्यायची नाही आहे, तर मधल्या गाईडलाईननीच आपल्याला व्यवस्थित एका जागी उभारून दोन्ही बोटामध्ये केस धरून जेवढे बाहेर आले आहेत एकाच लाईननी व्यवस्थित कट करून घ्यायचे. इथं आपला स्ट्रेट कट पूर्ण झाला. परत एकदा चेक करून बघायचं आहे आणि कुठे थोडेसे बाहेर आलेले केस असतील तर कट करून घ्यायचेत आपल्याला. आता यू कट करताना मधली जी बट घेतली ती स्ट्रेटच घ्यायची आपल्याला आणि साईडनं आपल्याला थोडासा नॉर्मली क्रॉस हात घ्यायचा आहे. एकदम नॉर्मली घ्यायचं आहे आपल्याला. इथं मी तुम्हाला दाखवते, एकदम नॉर्मली घेते मी आणि ते पण खालच्या बाजूनेच असा क्रॉस हात घ्यायचा आहे आणि खालचे जे केस आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचेत आपल्याला. आणि यू कट आपल्याला फिरत करायचा आहे, एका जागी उभा राहून नाही करायचा. प्रत्येक बटाला आपल्याला फिरायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी अगदी थोडे केस कट करते आहे. तुम्हाला खाली पडलेले केससुद्धा दिसणार नाहीत, इतके कमी केस घेतलेत मी. सुरुवातीला आपल्याला जास्त धाडस करायचंच नाही आहे. तुम्ही बघू शकता थोडासा गोलाकार आला आहे आपल्या केसांना. आता मी तुम्हाला एक फंक्शनसाठी रात्रीच्या किंवा कुठल्या तरी प्रोग्रामसाठी एक साधी हेअरस्टाईल म्हणजे फ्रेंच नॉट घालून दाखवते. केस सगळे व्यवस्थित विंचरून घ्यायचेत आपल्याला. तुम्ही पुढे पफ घालायचा असेल तर पफही घालून घेऊ शकता. आणि अंगठ्याच्या सहाय्याने फक्त केस आपल्याला रोल करायचे. एक बट काढून घेते, ती नंतर मी कट करणार आहे. इथं यू पिना वापरायच्यात, पण इथं मी आता साध्या पिना वापरते तुम्हाला दाखवण्यासाठी. आता अंगठ्याच्या साहाय्याने फक्त आपल्याला आतमध्ये फिक्स करायचे आहेत केस. तुम्ही बघू शकता आपला छान फ्रेंच रोल तयार झाला आहे. यू पिनाने छान आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे.
आणि रेड रोज किंवा तुमच्या साडीच्या कलरनुसार तुम्हाला एखादा ब्रोच वगैरे लावला तरी छान दिसतो. इथं मी माझं जे अवेलेबल आहेत ते लावलेत, तुम्ही बघू शकता. आपली साधी सोपी हेअरस्टाईल तयार झाली आहे. आता इथं पुन्हा एकदा मी तुम्हाला यू कट करून दाखवते. व्यवस्थित पाणी मारून घ्यायचं आहे. आणि पूर्ण गुंता काढून घ्यायचा आहे केसातला. आता ह्याला प्रत्येक कटला आपल्याला मधली बटच घ्यायची आहे, मधून भांग पाडून घ्यायचा आहे. पूर्ण केसातला गुंता व्यवस्थित कट करायचा आहे. व्यवस्थित काढून टाकायचं आहे आणि नंतर पाणी मारायचं आहे व्यवस्थित. हा कट यू कट आपल्याला फिरत फिरत करायचा आहे. स्ट्रेट कट आपण एका जागीत उभारून केला आहे. आपण फिरत व्यवस्थित करायचं आहे, म्हणजे आपले छान लेयर पडतात. आता मधली एक बट घेते मी, ती स्ट्रेटच करून घ्यायची आपल्याला. तुम्ही पाहू शकता माझ्या बोटाच्या खालून मी घेते. आता आपला थोडासा हात किंचित क्रॉस घ्यायचा आहे आपल्याला, खूप नाही, एकदम किंचित. आणि जेवढे केस बाहेर आलेत तेवढेच आपल्याला कट करायचेत. आणि प्रत्येक बटासोबत आपल्याला फिरायचं आहे, एक पाऊल पुढं घ्यायचं आहे. आता ह्या साईडचे झाले, आता ह्या साईडचे पण आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे त्याच पद्धतीने. आता ह्या असा उभा आपल्याला हात धरायचा आहे, क्रॉसच. तुम्ही बघू शकता छान आपले लेयर पडलेत आणि आपला यू कट छान तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि असे जर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर नक्की रिप्लाय द्या.